नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला ग्राहक संरक्षण कायदा 1986 त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 या चॅप्टर मधील आपल्याला या लेक्चरमध्ये काही व्याख्या घ्यायच्या आहेत जे की आपल्या सिलेबसला दिलेल्या आहेत। आता त्या कोणकोणत्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत, तर पहिली व्याख्या दिलेली आहे काय, कंप्लेन काय असते। त्यानंतर दुसरी व्याख्या दिली आहे कंप्लेनंट कोण असतो, म्हणजे तक्रार काय असते, तक्रार करणारा कोण असतो, तक्रार करता। त्यानंतर काय, कंझ्युमर काय असते, म्हणजे ग्राहक काय असतो। त्यासोबतच काय, डिफेक्ट काय असते, म्हणजे दोष काय आहे त्याची सुद्धा व्याख्या बघायची। त्यानंतर डिफिशियन्सी बघायची, म्हणजे कमतरता काय असते, व्याख्या त्या कमतरतेची डिफिशियन्सीची पण व्याख्या बघायची। त्यानंतर काय, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, म्हणजे अनिष्ट व्यापारी प्रथा काय असतात याची सुद्धा आपल्याला व्याख्या बघायची। त्यानंतर मॅन्युफॅक्चरर कोण असतो याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्याख्या बघायची। आपण या सर्वांच्या व्याख्या बघू, त्यासोबतच इतर एक दोन व्याख्या बघू जे सिलेबसला आपल्याला दिलेल्या आहेत। त्या तर व्याख्या आपण घेणार आहोत। सिलेबसला कोणकोणत्या व्याख्या दिल्या मी आता सांगितलं, काय कंप्लेनंट, त्यासोबतच कंझ्युमर, त्यानंतर डिफेक्ट, त्यानंतर डिफिशियन्सी, त्यानंतर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चरर, एवढ्या व्याख्या दिलेल्या आहेत। तर याच्या व्यतिरिक्त एक दोन व्याख्या आपण इतर घेणार आहोत। व्यक्ती काय असतो, त्यानंतर प्रयोगशाळा काय असते, हे लक्षात, हे सर्व व्याख्या आपण घेऊ जेणेकरून आपल्याला या ग्राहक संरक्षण कायद्यातील काही संज्ञा आपल्याला माहित होतील, हे लक्षात। त्यासोबतच आपण काय करू, या व्याख्यासोबतच आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये काही इंट्रोडक्शन पार्ट मध्ये सांगितलं, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो, हे लक्षात। जगामध्ये सर्वच व्यक्ती हे ग्राहक असतात। ग्राहकाच्या मनावरच वस्तूचं उत्पादन केलं जाते। ग्राहकाने एखाद्या वस्तूला जर नकार दिला किंवा मग एखाद्या वस्तूबाबत जर नापसंती दाखवली तर त्या वस्तूचं उत्पादक काय करत असतात, बंद करत असतात, हे पण पाहिलं। एवढं जरी ग्राहकाला सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत कायद्यानं, एवढं सर्व बाबी असल्या तरी काय आहे की ग्राहक या सर्व बाबी उलट आपल्याला दिसून येतील। ग्राहक बाजारपेठेचा राजा, ग्राहकाला काय सर्व अधिकार आहे, त्याच्या मनावर वस्तू खरेदी करण्याचा, निवड करण्याचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार, हे सर्व आहेत। पण ऍक्च्युअल ती अधिकार आपल्याला वापरात येत नसलेले दिसून येऊ शकतात। कारण हे जे काही व्यापारी, उत्पादक किंवा मग जे काही व्यापारी सदन असतात, हे काय संघटित असतात, सुशिक्षित असतात। त्यामुळे ते काय करत असतात, ग्राहक अशिक्षित किंवा अज्ञानी किंवा विखुरलेला, असंघटित असतो। त्यामुळं उत्पादकामार्फत किंवा मग व्यापाऱ्यामार्फत त्याची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असलेली आपल्याला दिसून येऊ शकते। त्यामुळे सरकारने ग्राहकांचं हित विचारात घेऊन ग्राहकांसाठी काही कायदे केलेले आपण सांगू शकतो। म्हणजे ते कसं, कोणते कायदे, तर अन्न भेसळ कायदा असेल, आवश्यक वस्तूंचा कायदा असेल, मक्तेदारी व अनिष्ट व्यापारी प्रथा नियंत्रण कायदा असेल, त्यानंतर वजने व मापे कायदा असेल, त्यानंतर काय वेस्टर्न बंद पदार्थाचा संबंधित कायदा असेल, हे लक्षात। त्यासोबतच काय ग्राहक संरक्षण कायदा असेल, असे वेगवेगळे सरकारनं ग्राहकांचं हित किंवा मग ग्राहकांची बाब लक्षात घेऊन ग्राहकांचं संरक्षण होईल या दृष्टिकोनातून हे कायदे केलेले आपल्याला सांगता येऊ शकतात। तर आता आपल्याला या ठिकाणी काय, या कायद्यामधील जे काही व्याख्या दिलेल्या आहेत, म्हणजे काही संज्ञा दिलेल्या आहेत, त्या संज्ञा आपल्याला समजून घ्यावं लागेल या व्याख्येच्या माध्यमातून, हे लक्षात। बघा, नंबर 1 व्याख्या सांगता येऊ शकते या ठिकाणी, ते म्हणजेच काय, योग्य प्रयोगशाळा, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, अप्रोप्रिएट लॅबोरेटरी। आता ही लॅबोरेटरी काय असते, तर बघा, एक तर केंद्र सरकारनं मान्यता दिलेली, किंवा दुसरी बाब म्हणजे राज्य सरकारनं मान्यता दिलेली, किंवा वस्तूमध्ये दोष किंवा कमतरता आहेत किंवा नाही या बाबतीत परीक्षण करण्यासाठी किंवा मग चाचणी करण्यासाठी सरकारद्वारे जे काही संचलित किंवा अनुदानित, हे लक्षात, त्यासोबतच काय मान्यता दिलेली प्रयोगशाळा किंवा संस्था म्हणजेच काय, योग्य प्रयोगशाळा या ठिकाणी सांगता येऊ शकते। या ठिकाणी तिसरं काही नाही, योग्य प्रयोगशाळा म्हणजे जिथं वस्तू खराब आहेत का किंवा मग डिफेक्टिव्ह आहेत किंवा मग डिफिशियन्सी आहे, वस्तूमध्ये काही दोष असतील, त्याचं काय त्या प्रयोगशाळेमध्ये एक चाचणी टेस्ट घेतली जाणार आहे,
हे लक्षात, किंवा मग परीक्षण केलं जाणार आहे की बाबा खरंच ती वस्तू खराब आहे का, खरंच ती वस्तू ग्राहकाला जे काही देण्यात आलेले आहे त्यामध्ये काही दोष आहेत का, हे पाहिलं जाते. त्याला म्हणायचं काय, योग्य प्रयोगशाळा. ही पहिली व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते. बघा दुसरी व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, तक्रार करता, म्हणजे त्याला कंप्लेनंट असं म्हणता येऊ शकते. आता तक्रार करता कोण असू शकतो, ज्यानं वस्तूचा उपभोग घेण्यासाठी ती प्रत्यक्षपणे वस्तू खरेदी केलेली असेल तो म्हणजे एक तर ग्राहक असू शकतो किंवा उपभोक्ता असू शकतो. तक्रार करता जी की त्यानं वस्तू खरेदी केली किंवा सेवा घेतलं, त्यामध्ये काही दोष आढळले किंवा मग कमतरता आढळल्यामुळे त्यानं तक्रार करणार. मग ते जिल्हा मंच आयोगाकडे असेल किंवा राज्य मंच आयोगाकडे असेल किंवा मग राष्ट्रीय मंच आयोग असेल. हे लक्षात, म्हणजे डिस्ट्रिक्ट फोरम किंवा स्टेट फोरम किंवा नॅशनल फोरम, जिथे की ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण होणार आहे. मग जो तक्रार करणार आहे तो कोण असू शकतो, एक तर ग्राहक किंवा उपभोक्ता असू शकतो किंवा जे काही कंपनी कायदा 1956 च्या अंतर्गत किंवा इतर कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेली एखादी ग्राहक संघटना, म्हणजे एखादी ग्राहकांची संघटना असेल 1956च्या कायद्यामध्ये किंवा इतर कायद्यामध्ये त्याची नोंदणी झालेली असेल ते सुद्धा. त्यासोबतच केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल जे की तक्रार करणार आहेत, हे सुद्धा काय ग्राहक होऊ शकतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते की काय, की समान हितसंबंध असलेले असंख्य ग्राहक किंवा उपभोक्ते. आता समान हितसंबंध म्हणजे आता मी आणि माझा मित्र आहे, दोघांना बी एकच वस्तू घ्यायची होती, दोघांचं बी हित एकच आहे, आम्ही ती वस्तू घेतली, पण आम्ही वस्तू घेतल्यानंतर काय आम्हाला लक्षात आले की बाबा ती वस्तूमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे किंवा मग काही डिफिशियन्सी आहे, दोष आहेत किंवा कमतरता आहे. डिफेक्ट वस्तू बाबतीत असतात आणि कमतरता सर्व्हिसेस बाबतीत असतात बरं का. मग ते आम्हाला लक्षात आलं, मग आम्ही तक्रार करणार. मग तक्रार करणारा कोण असतो, तर या ठिकाणी तक्रार करता. हे लक्षात. आता तक्रार करता बघा कंप्लेनंट कोण कोण असू शकतो, एक तर ग्राहक, उपभोक्ता, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कंपनी कायदा 1956 किंवा इतर कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेली ग्राहक संघटना असेल किंवा असंख्य समान हित असणारे ग्राहक किंवा उपभोक्ते असू शकतात. एवढं आपल्याला काय ह्या तक्रारकर्त्यामध्ये किंवा कंप्लेनंट मध्ये सांगता येऊ शकते. त्यानंतर तिसरी व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, तक्रार म्हणजेच कंप्लेंट काय असते, तर कंप्लेंट किंवा मग तक्रार म्हणजे तक्रारकर्त्याने लेखी स्वरूपामध्ये, तक्रार करता आपण बघितला कंप्लेनंट कोण असतो वरती अगोदरच्या व्याख्येमध्ये, त्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, समजा लेखी स्वरूपामध्ये एक किंवा अधिक आरोप केलेले आहेत लेखी स्वरूपात. हे लक्षात. आता ते आरोप कशा बाबतीत असू शकतात, तर त्यामध्ये सांगता येऊ शकते तक्रार कशाच्या बाबतीत असू शकते, तर व्यापारी अनिष्ट प्रथांचा अवलंब केलेला असेल तर त्यामुळे तो तक्रार करू शकतो. अनिष्ट व्यापारी प्रथा म्हणजे वस्तूचं सांगताना एक सांगितलं, आश्वासन एक दिलं, पण नंतर ती वस्तू चुकीची आहे किंवा मग अयोग्य आहे. त्यानंतर काय, जास्तीची किंमत सांगणं, गॅरंटी दिली पण गॅरंटी अगोदर सांगितली घेताना पण नंतर गॅरंटीच नकार दिलेला असेल, किंवा वस्तूंची काय टंचाई निर्माण केली असेल. लक्षात. त्यासोबतच काय वस्तूमध्ये काही भेसळ केलेली असेल, तर हे सर्व काय ह्या व्यापारी अनिष्ट प्रथामध्ये येऊ शकतात. मग याच्या विरुद्ध जर तक्रार करता जर लेखी स्वरूपात आरोप व्यापाऱ्याविरुद्ध किंवा मग विक्रेत्याविरुद्ध करत असेल तर त्याला काय म्हणायचं, तक्रार. त्यासोबतच दुसरी बाब बघा कोणती, समजा ग्राहकानं एखादी वस्तू खरेदी केली किंवा खरेदी करण्याची कबुली दिली. हे लक्षात. कबुली दिल्यानंतर जो कोणी व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यामार्फत त्या वस्तूंची किंमत जास्तीची आकारली असेल तर अशा वेळेस तो तक्रार करू शकतो ग्राहक. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की व्यापाऱ्याने ग्राहकाला ज्या काही वस्तू विकलेल्या आहेत त्या वस्तूमध्ये जर काही उणिवा, काही दोष असतील जे की व्यापाऱ्याने अगोदर ग्राहकाला सांगितलेले नसतील, त्यामुळे तो तक्रार करू शकतो. त्यासोबतच काय, ऍक्च्युअल त्या वस्तूची किंमत विशिष्ट आहे, त्या किमतीपेक्षा जर जास्त किंमत आकारत असेल तर अशा वेळेस सुद्धा काय ग्राहक किंवा मग तक्रार करता त्या व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकतो. त्यासोबतच आणखीन सांगता येऊ शकते काय,
अशी एखादी वस्तू असू शकते की जी मानवाच्या जीवाला किंवा मग जे काही त्याच्या शरीराला अपायकारक किंवा मग हानिकारक ठरू शकल अशी जर वस्तू व्यापाऱ्यानं जर ग्राहकाला विकली आणि त्यामुळे जर त्याचं काही नुकसान होत असेल किंवा झालेलं असेल तर अशा वेळेस तो ग्राहक त्या व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकतो. कळालं? तक्रार काय असते? कंप्लेंट म्हणजे जर समजा तक्रार करताना जर लेखी स्वरूपामध्ये किंवा एक किंवा अधिक आरोप व्यापाऱ्याविरुद्ध जर केलेले असतील, कोणत्या बाबतीत व्यापाऱ्याने अनिष्ट प्रथांचा अवलंब केला, त्यासोबतच काय त्यानं वाजवी किंमत आकारली म्हणजे वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त किंमत आकारली, त्यासोबतच काय ग्राहकानं खरेदी किंवा मग खरेदी करण्याची कबुली दिल्यानंतर त्यामध्ये काय त्या वस्तूमध्ये काही दोष आढळले असतील तर तो तक्रार करू शकतो. त्यासोबतच पुढे सांगितलेलं आहे की जास्तीची जर किंमत जर आकारली असेल त्या व्यापाऱ्याने त्यावेळेस सुद्धा तक्रार करू शकतो. आणि काही वस्तू जर व्यापाऱ्यानं न सांगताच विकलेल्या असतील ग्राहकाला आणि त्या वस्तूमुळं किंवा सेवेमुळं त्या ग्राहकाच्या हिताला किंवा मग जीवाला किंवा मग जे काही अपायकारक किंवा मग हितकारक ठरलेलं नसेल अशा वेळेस तो त्या व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकतो लेखी स्वरूपात, म्हणजे आरोप करू शकतो. ते आरोप लेखी स्वरूपात म्हणजे तक्रार म्हणजेच कंप्लेंट. ही तिसरी व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर चौथी व्याख्या सांगता येऊ शकते या ठिकाणी, ती म्हणजेच काय ग्राहक किंवा ग्राहकालाच उपभोक्ता, त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल कन्झ्युमर. ही व्याख्या कलम 2 उपकलम 1 परत उपकलम डी म्हणजे कलम 2(1) आणि उपकलम डी नुसार ही व्याख्या सांगता येऊ शकते. तर या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे, ग्राहक कुणाला म्हणतात बघा. ग्राहक म्हणजे ज्यानं वस्तूची खरेदी केलेली आहे, बरोबर, किंवा ज्यानं वस्तूची खरेदी मोबदला देऊन केलेली असते. हे लक्षात, म्हणजे कन्सिडरेशन काहीतरी दिलेलं असतंय. मी वस्तू घेतली समजा ऍज अ मी कस्टमर आहे किंवा मग एक ऍज अ मी कन्झ्युमर आहे, मग मी काय करणार, मला एखादी जी काही वस्तू लागणार आहे त्यासाठी मी पैसे मोजणार, पैसे देणार व्यापाऱ्याला किंवा दुकानदाराला आणि त्याकडून मी एक वस्तू घेणार. मग तेव्हा मी काय झालो, ग्राहक झालो. त्यासोबतच काय, मी जर एखाद्या व्यापाऱ्याकडून वस्तू किंमत देऊन किंवा किंमत देण्याचं कबूल करून जर वस्तू घेत असेल, बघा 3 बाबी इथं महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे काय, मोबदला किंवा किंमत देऊन जर मी वस्तूची खरेदी केली तर मी ग्राहक. दुसरी गोष्ट, त्यानंतर काय, मोबदला देऊन किंवा मोबदला देण्याचं कबुली करून मी जर वस्तू खरेदी केल्या असतील तर अशा वेळेस सुद्धा मी काय त्या ठिकाणी ग्राहक होऊ शकतो किंवा उपभोक्ता होऊ शकतो. 2-3 बाबी कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत, एकतर ग्राहक किंवा उपभोक्ता म्हणजे ज्यानं वस्तू खरेदी केलेली आहे, किंवा मग ग्राहक किंवा मग उपभोक्ता ज्यानं वस्तूची खरेदी मोबदला देऊन केलेली असते. त्यानंतर ग्राहक किंवा उपभोक्ता म्हणजे काय, ज्यानं वस्तूची किंमत देऊन किंवा किंमत देण्याचं कबुली करून जर वस्तू घेतलेली असेल तर अशा वेळेस तो काय होतो, ग्राहक किंवा उपभोक्ता होतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकतं. पण आता काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बरं का ग्राहकाच्या बाबतीत. काय, ग्राहक हा शेवटचा उपभोक्ता असला पाहिजे. शेवटचा उपभोक्ता म्हणजे मी जर कस्टमर असेल तर कस्टमर असल्यास मी जी वस्तू खरेदी केली ती मी प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरली पाहिजे. उपभोगासाठी वापरली पाहिजे म्हणजे मी जर वस्तू खरेदी केली तर घरी आणली तर कुणीतरी ती वस्तू वापरत असेल तर उपभोग झाला पाहिजे. हे लक्षात, तर त्याला ग्राहक म्हणता येईल. पण समजा मी जर एक वस्तू खरेदी केली, हे लक्षात, आणि ती त्या वस्तू खरेदी करून त्याची जर पुनर्विक्री जर करत असेल तर तेव्हा मी उपभोक्ता किंवा ग्राहक होणार नाही. बघा, कस्टमर किंवा कन्झ्युमर म्हणजे काय, ज्यानं वस्तूचा मोबदला देऊन वस्तूची खरेदी केलेली आहे आणि त्याचा उपभोग घेत आहे तो म्हणजे ग्राहक. पण आता ग्राहक कशाला म्हणायचं नाही, समजा मी वस्तूची खरेदी केली आणि त्याची रिसेल करत आहे, पुनर्विक्री करत असेल तर तेव्हा मी काय कस्टमर किंवा ग्राहक किंवा उपभोक्ता होणार नाही. हे लक्षात, बारकाईने 2 गोष्टी लक्षात ठेवा. कन्झ्युमर म्हणजे ज्यानं मोबदला देऊन काहीतरी खरेदी केलेला आहे वस्तू किंवा सेवा तो म्हणजे ग्राहक, आणि ज्यानं वस्तूची किंमत देऊन किंवा मग देण्याचे कबुली करून वस्तू घेतलेली आहे. पण काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. काय, की त्यानं ती वस्तू स्वतःच्या वापरासाठीच खरेदी केलेली असेल, ती वस्तू पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेली नसावी, कारण पुनर्विक्री जर त्यानं करत असेल तर तो ग्राहक होणार नाही. हे लक्षात. त्यासोबतच आता एक उदाहरण बघा, मी काय, माझं समजा सायकलचं दुकान आहे समजा, मग मी काय करणार, सायकलचे पार्ट खरेदी करणार. मी सायकल पार्ट खरेदी केलो आणि मी जर सायकल तयार केलो
मला वापरण्यासाठी, तर मी तिथं काय होईल, कंझ्युमर होईल बरं का. पण समजा मी सायकलचे पार्ट तयार केले, सायकल तयार केली आणि मी जर विकत असेल तर तेव्हा मी कंझ्युमर होणार नाही. एवढी बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंझ्युमर म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा उपभोग घेणारा व्यक्ती किंवा मग ज्यानं वस्तूचा मोबदला किंवा मग काहीतरी मोबदला देण्याची कबुली देऊन वस्तूची खरेदी केलेली असते, पण ती खरेदी पुनर्विक्रीसाठी नसते. अशा वेळेस तो ग्राहक किंवा उपभोक्ता असू शकतो. त्यानंतरची पुढची व्याख्या म्हणजे व्याख्या नंबर 5, ती म्हणजेच काय, व्यक्ती. व्यक्ती आता ही व्यक्तीची व्याख्या कलम 2 उपकलम 1 नुसार देण्यात आलेली आहे. तर या व्याख्येमध्ये काय, व्यक्ती म्हणजे काय असतं, तर बघा, व्यक्ती म्हणजे व्यक्तिगत ग्राहक किंवा उपभोक्ता असू शकतो, किंवा एखादी संस्था किंवा पिढी असू शकते जिची नोंदणी झालेली असेल किंवा नसेल झालेली तरी ती ग्राहक असू शकते. हे लक्षात, म्हणजे एक व्यक्ती किंवा मग उपभोक्ता काय होऊ शकतो, व्यक्ती होऊ शकतो. हे लक्षात, म्हणजे एक व्यक्तिगत ग्राहक किंवा उपभोक्ता व्यक्ती होऊ शकतो, किंवा एखादी संस्था जिची नोंदणी झालेली आहे किंवा मग नाही झालेली ती सुद्धा व्यक्ती होऊ शकते. त्यासोबतच काय, अविभक्त हिंदू कुटुंब म्हणजे HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, हे सुद्धा काय व्यक्ती होऊ शकतात. त्यासोबतच काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था ज्या काही असतात त्या सुद्धा काय व्यक्ती होऊ शकतात. त्यासोबतच काय पुढे सांगता येऊ शकते की ज्याची नोंदणी झालेली असेल किंवा न झालेली असेल अशी संस्था सुद्धा काय व्यक्ती होऊ शकते. आणि 1860च्या जे काही कायदा सांगितलेला आहे, सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली नोंदणी झालेली किंवा नोंदणी न झालेली अशी कोणतीही संस्था म्हणजे व्यक्ती होऊ शकते, किंवा मग असोसिएशन ऑफ पर्सन, त्यालाच म्हणता येईल काय की एखादी संघटना, इतर कोणतीही व्यक्तींची संघटना असेल त्या सुद्धा व्यक्ती होऊ शकतात. हे लक्षात, या सर्वांना मिळून तो एक व्यक्ती तयार होतो. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये जर व्यक्तीची जर व्याख्या बघितली असेल तर व्यक्तीची व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते कलम 2 आणि उपकलम 1 नुसार, ज्यामध्ये ग्राहक उपभोक्ता हे तर येतात. त्यासोबतच समजा एखादी संस्था असेल किंवा मग एखादी पिढी असेल, व्यवसाय असेल, हे लक्षात, ज्याची नोंदणी झाली किंवा न झाली ते सुद्धा व्यक्ती होतात. त्यासोबतच काय, हिंदू अनडिवायडेड फॅमिली हे सुद्धा काय होतात की व्यक्ती होतात. त्यासोबतच सहकारी संस्था असतील ते सुद्धा काय व्यक्ती होतात. त्यासोबतच काय की जर काही व्यक्तींची काय संघटना असेल, असोसिएशन ऑफ पर्सन, ते सुद्धा काय व्यक्ती होत असतात. त्यासोबतच 1860च्या ज्या काही सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली नोंदणी झालेली किंवा नोंदणी न झालेली एखादी संस्था किंवा मग एखादी व्यक्ती यांचा सुद्धा समावेश काय या व्यक्ती या संज्ञेमध्ये करता येऊ शकते. म्हणजे बघा, या सर्वांना मिळून काय या ठिकाणी व्यक्ती या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सांगता येऊ शकतो. त्यानंतरची पुढची व्याख्या म्हणजे 6 नंबरची व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर डिफेक्ट अँड डिफिशियन्सी, म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की डिफेक्ट आणि डिफिशियन्सी व्याख्या एकत्र दिलेली आहे. मग डिफेक्ट म्हणजे दोष आणि डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. हे लक्षात. मग बघा, दोष आणि कमतरता याची व्याख्या बघू. तर दोष, साधारणपणे दोष हा वस्तूबाबत असतो, तर कमतरता ही आपल्याला सेवेबाबतीत असू शकते, या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता दोष किंवा कमतरता म्हणजे कायद्याप्रमाणे किंवा संबंधित व्यक्तीमध्ये झालेल्या कराराप्रमाणे तसे आवश्यक असतानाही, हे लक्षात, तसे आवश्यक असतानाही एखाद्या वस्तू अथवा सेवेचा दर्जा, स्वरूप, रचना, शुद्धता, कार्य आणि परिमाण याबाबत काही त्रुटी किंवा काही अपूर्णता, हे लक्षात, अपूर्णता किंवा अल्प प्रमाण असेल तर संबंधित वस्तू किंवा सेवेमध्ये दोष
किंवा कमतरता आहे असे मानले जाईल. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी काय व्याख्या सांगितलेली आहे की समजा प्रचलित कायद्याप्रमाणे म्हणजे कायद्यानुसार किंवा ते जे काही खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये कराराप्रमाणे आवश्यक तसं काही आवश्यक असेल काय वस्तू किंवा सेवेचा दर्जा जे काही कायद्याप्रमाणे किंवा मग कराराप्रमाणे ठरलेला असेल की बाबा वस्तूचा दर्जा असा असेल, मग ते वस्तू आणि सेवेचा दर्जा त्यासोबतच काय वस्तूचं स्वरूप कसं असलं ते करारामध्ये अगोदर ठरलेलं असेल, रचना पण ठरलेली असली पाहिजे, त्याबरोबरच परिशुद्धताही निश्चित केलेली आहे, तसंच कार्य, तसंच त्या वस्तू आणि सेवेचा उपयोग या बाबतीत काही त्रुटी किंवा काही अपूर्णता जेव्हा संबंधित ग्राहकाला आढळून येतात, हे लक्षात, तेव्हा काय म्हटलं जाते त्या वस्तू किंवा सेवेमध्ये काय आहे तर दोष किंवा कमतरता आहे असं म्हणता येऊ शकतं. कळालं? बघा काही नाही, दोष किंवा कमतरता म्हणजे जो काही व्यापारी आहे आणि ग्राहक आहे, जेव्हा व्यापारी ग्राहकाला वस्तू विकताना काय सांगतो, वस्तूची काय वस्तू किती चांगली आहे, वस्तूची परिशुद्धता सांगतो, त्यासोबतच वस्तूचा दर्जा सांगतो, हे लक्षात. तसंच सेवेचा दर्जा, सेवेची परिशुद्धता, सेवेची रचना कशी असेल थोडक्यात, हे लक्षात. त्यासोबतच काय त्याचं जे काय वस्तू व सेवा आहे त्याचं कार्य कसं केलं जाईल, त्याचा उपयोग कसा केला जाईल, हे लक्षात. हे सर्व बाबी सांगत असतो त्या ग्राहकाला विकत असतो, बरोबर. पण ते जर ग्राहकानं ठीक आहे त्यानं जसं सांगितलं मान्य केलं, पण त्याच्या लक्षात आलं काय की बाबा त्या वस्तू आणि सेवामध्ये काही त्रुटी आहेत, काही उणीवा आहेत, काही दोष आहेत किंवा कमतरता आहेत. आता आपण साधं उदाहरण घ्या ना हो, तुम्ही दुकानात गेलात, बरोबर, काही समजा वस्तू खरेदी केला म्हणजे टीव्ही खरेदी केला, त्या दुकानदारानं तुम्हाला सांगितलं की बाबा टीव्ही ही एलईडी, हे लक्षात, एलईडी आहे, छानपैकी तुम्ही एकाने कम्प्युटरला सुद्धा अटॅच करू शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट डिश टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा चालू करू शकता. त्यानं सांगितलं पूर्ण वगैरे, चालूही करून दाखवलं आणि सर्व बाबी झाल्या आणि आपण ती वस्तू घरी घेऊन आलो आणि लगेच लक्षात आलं की काय त्या वस्तू जी काही टीव्ही आहे त्या टीव्ही मध्ये काहीतरी डिफेक्टिव्ह आहे, ती तिथं टीव्ही चालली आणि लगेच आणली की टीव्ही बंद पडली, हे लक्षात. मग त्यानं जे काही सांगितलं होतं वस्तूचा दर्जा, स्वरूप, रचना म्हणजे क्वालिटी वगैरे सर्व बाबी त्या टीव्ही मध्ये तिथं आढळल्या आणि टीव्ही बंद पडली आणलेल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, मग तिथं काय आहे त्रुटी आहे, बरोबर. म्हणजे त्रुटी किंवा अपूर्णता आहे, त्यानं जसं सांगितलं तसं आढळलं का त्या टीव्ही मध्ये नाही, ते म्हणजे वस्तूबाबत असेल तर तो दोष. आता कमतरता, तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात, बाहेर त्या हॉटेलबद्दल भरपूर नाव ताज हॉटेल मुंबई, मग तुम्ही ताज हॉटेल बद्दल भरपूर ऐकलं आहे, मग तिथं ताज हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर ते वेटर तुमच्या जवळ आलं आणि तुम्हाला एकाने सांगितलं की तुमचं ग्रीट केलं, तुम्हाला वेलकम केलं, तुम्ही गेलात मध्ये बसलात, हे लक्षात, सर्व बाबी त्या ठिकाणी झाल्या. मग त्या सर्व बाबी झाल्यानंतर काय झालं की तुम्हाला जेव्हा तो वेटर किंवा मग त्या हॉटेलद्वारे सर्व्हिस देण्यात येत होती, मग ती सर्व्हिस मध्ये जसं त्यांनी सांगितलेलं आहे तसं त्यांनी त्या सर्व्हिस काय केलेल्या आहेत की दिलेल्या नाहीत. मग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की काय त्यांनी ज्या काही सर्व्हिसेस दिलेल्या आहेत त्यामध्ये कुठंतरी कमतरता आहे. किंवा साधं लग्न समारंभामध्ये जावा ना तर आपण लगेच तिथं काय जेवणाचं वगैरे जर चांगले जर हे असतील म्हणजे पदार्थ तर आपण चांगलं म्हणतो, पण समजा जर काही ही असतील तर लगेच म्हणतो की बाबा लग्न छान केलं पण ते जेवणामध्ये काहीतरी कमतरता होतीच म्हणतो, ते म्हणजे कमतरता. आणि दोष कळाला म्हणजे ग्राहकानं व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूच्या बाबतीत दोष असतात आणि सेवेच्या बाबतीत काय असतात कमतरता असतात, जे की ग्राहकाला अपेक्षेप्रमाणे त्या वस्तूपासून जे काही उपयोगिता पाहिजे होती ती मिळत नाही आणि सेवेपासून जे काही उपयोगिता पाहिजे होती ती मिळत नाही. म्हणून तिथं सांगितलेलं आहे जेव्हा कायद्याप्रमाणे, प्रचलित कायद्याप्रमाणे किंवा काय त्या दोघांमध्ये कराराप्रमाणे जे काही वस्तूंचा दर्जा, स्वरूप, रचना, परिशुद्धता, कार्य, प्रमाण, हे लक्षात, या सर्व बाबतीत काय त्रुटी किंवा त्या अपूर्णता असतात, त्यालाच काय म्हणायचं दोष किंवा कमतरता.
हे लक्षात. त्यानंतर पुढची व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते ती म्हणजेच काय, व्याख्या नंबर 7, उत्पादक किंवा कारखानदार किंवा मॅन्युफॅक्चरर. ही व्याख्या कलम 2 उपकलम 1 परत उपकलम जे नुसार सांगण्यात आलेली आहे. तर यामध्ये कारखानदार किंवा उत्पादक म्हणजे अशी व्यक्ती की जी वस्तूचं किंवा मालाचं उत्पादन करते किंवा मग त्या तयार करते, हे लक्षात. त्यासोबतच काय, तिचे सुटे भाग तयार करते, हे लक्षात. किंवा इतरांनी तयार केलेले सुटे भाग एकत्रितरित्या जमा करून किंवा जुळवाजुळव करून एक अंतिम वस्तू तयार करते. किंवा इतरांनी तयार केलेल्या वस्तूला आपलं चिन्ह किंवा आपलं ब्रँड देऊन ती वस्तू तयार करते, त्याला काय म्हणायचं, उत्पादक किंवा कारखानदार. बघा आता ही व्याख्या सांगण्यात आली आहे. आता उत्पादक म्हणजे जो वस्तू तयार करतो, पहिली बाब, किंवा काही सुटे भाग तयार करतो वस्तूचे. म्हणजे आता समजा मी समजा 2 व्हीलरचे माझे कारखाना आहे, समजा मी सुटे भाग तयार करतो, टायर वगैरे किंवा इंजिन वगैरे मी तयार करतो, हे लक्षात. मी तयार करणार, एक तर पूर्ण गाडी तयार करणार, तरी तयार करत असेल पूर्ण गाडी तर मी उत्पादक, ती वस्तू झाली. किंवा काही वस्तूचे काय मी भाग तयार करणार, म्हणजे बाईकसाठी मी पूर्ण बाईक बनवत नाही, मी फक्त काय करणार, इंजिन तयार करतो किंवा बॅटऱ्या तयार करतो बाईकमध्ये जे असतात ते, तेव्हा मी उत्पादक किंवा कारखानदार. त्यानंतर इतरांनी जर काही तयार केले असतील, आता समजा माझा व्यवसाय सायकल तयार करण्याचा आहे, पण मी पार्ट तयार करत नाही, डायरेक्ट पार्ट इतरांकडून घेतो आणि त्यापासून सायकल बनवतो, हे लक्षात. म्हणजे मी जर स्वतः सायकल जर निर्माण करत असेल, त्याचे पार्ट वगैरे तयार करून, तर मी उत्पादक. किंवा मग मी फक्त सायकलचे पार्ट तयार करत असेल तरी पण मी उत्पादक. किंवा इतरांनी सायकलचे पार्ट तयार केलेले आहेत, ते मी एकत्र आणणार, विकत घेणार, त्याची जुळवाजुळव करणार आणि त्यापासून एक फायनल सायकल तयार करणार, तेव्हा मी सुद्धा उत्पादक. किंवा इतरांनी वस्तू तयार केलेल्या आहेत, हे लक्षात, फक्त त्या वस्तूंना काय मी माझं ब्रँड नाव देऊन टाकणार किंवा माझं चिन्ह देणार आणि वस्तू फायनल करणार. अशा वेळेस मी काय होईल, त्या ठिकाणी उत्पादक किंवा मग कारखानदार होईल, बरं का. हे 3 बाबी महत्वाच्या ठेवायचं. स्वतः तयार करत असेल किंवा काही सुटे भाग तयार करत असेल तर उत्पादक, किंवा इतरांनी सुटे भाग तयार केले, मी तयार करत असेल फायनल प्रोडक्ट तर मी उत्पादक. किंवा इतरांनी वस्तू तयार केल्या, मी फक्त माझं काय ट्रेडमार्क देत आहे समजा, तेव्हा मी माझं झालो काय उत्पादक. या ठिकाणी उत्पादकाची व्याख्या सांगता येऊ शकते. त्यानंतरची पुढील व्याख्या नंबर 8 सांगता येऊ शकते या ठिकाणी, ती म्हणजेच काय, तर सेवा म्हणजे सर्व्हिस. आता सेवा कशाला म्हणायचं, तर सेवा म्हणजे काय, ज्या पैसा देऊन म्हणजे पैसा घेऊन दिल्या जातात त्याला सेवा म्हणायचं. आता सेवामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर सेवामध्ये बँकिंग सेवा, विमा सेवा, त्यासोबतच काय वाहतूक सेवा, त्यानंतर शक्ती पुरवठा सेवा किंवा ऊर्जा आणि शक्ती पुरवठा सेवा, हे लक्षात. किंवा हॉटेल सेवा किंवा मग भोजन सेवा, हे लक्षात. या सर्वांचा समावेश सेवामध्ये होतो, हे लक्षात. सर्व्हिस म्हणजे ज्यामध्ये उपभोक्त्याला व्यापाऱ्याकडून किंवा मग इतर व्यक्तीकडून काहीतरी मोबदला घेऊन काय देण्यात येतात, ज्या काही सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातात त्यालाच काय म्हणायचं, सेवा. त्याच्यामध्ये काय असू शकते बघा, बँकिंग, अर्थपुरवठा, पैशाची सुद्धा सेवा केली जाऊ शकते. त्यासोबतच पाणी पुरवठा असेल, विमा असेल, वाहतूक असेल, हे लक्षात. त्यासोबतच काय भोजन असेल, त्यासोबतच काय शक्ती पुरवठा असेल, म्हणजे काय आपण लाईट वगैरे घेतो त्याचा पुरवठा असेल, हे लक्षात. त्यासोबतच भोजन व्यवस्था असेल, निवासी व्यवस्था असेल, या सर्वांचा समावेश सर्व्हिसमध्ये होतो, हे लक्षात. पण आता सर्व्हिसमध्ये कशाचा समावेश होत नाही, जे निशुल्क सेवा दिल्या जातात, हे लक्षात. म्हणजे फक्त पैसे नाही घेताच आपण माहिती सांगणं, सेवाच आहे ना ती, एक प्रकारची माहितीचा प्रसार करणं. त्यासोबतच काय पैसे न घेता एखादी कार्य करणं, त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा.
पैसा न घेता किंवा निशुल्क सेवा, व्यक्तिगत किंवा मग इतर सेवा आपण जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मोबदला न घेता देत असतो तेव्हा त्याला सेवा म्हणायचं नाही किंवा ह्या सेवेच्या व्याख्येमध्ये त्याचा समावेश होत नाही. सेवेच्या व्याख्येमध्ये ज्याच्या माध्यमातून काहीतरी मोबदला घेऊन काहीतरी बाब देण्यात येते. बाब म्हणजे काय? वस्तू नाही, सर्व्हिस. त्याला काय म्हणायचं? सेवा असं म्हणायचं, हे सांगितले. त्यानंतर आणखीन एक व्याख्या बघायची आहे आपल्याला आणि ती शेवटची व्याख्या आपल्या सिलेबसनुसार ती म्हणजेच अनुसूचित व्यापारी प्रथा. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. तर याची व्याख्या कशाची? अनुसूचित व्यापारी प्रथाची व्याख्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये दिलेली नाही. तर याची व्याख्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दिलेली नसली तरी याची व्याख्या कशामध्ये दिलेली आहे? तर मक्तेदारी व अनुसूचित व्यापारी प्रतिबंध, व्यापारी प्रथा प्रतिबंधक किंवा मग नियंत्रण कायदा 1965 मध्ये या अनुसूचित व्यापारी प्रथाची व्याख्या देण्यात आलेली आहे बरं का. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये या अनुसूचित व्यापारी प्रथाची व्याख्या दिलेली नसून ती व्याख्या कशात दिलेली आहे? तर अनुसूचित व्यापारी प्रथाची व्याख्या ही मक्तेदारी आणि अनुसूचित व्यापारी प्रथा नियंत्रण कायदा 1965 मध्ये याची व्याख्या देण्यात आलेली आहे. ती व्याख्या काय आहे तर बघा, तर अनिष्ट व्यापारी प्रथा म्हणजे व्यापाऱ्याने वस्तू व सेवांच्या दर्जाबद्दल जर खोटी माहिती दिलेली असेल, हे लक्षात. म्हणजे काय सांगितले? वस्तू आणि सेवांचा जो काही दर्जा आहे, हे लक्षात, त्या दर्जा ती वस्तू विकावी म्हणून त्याबद्दल काय खोटे आश्वासनं दिलेली आहेत की बाबा आम्ही असं करू, अमकं करू, वस्तू तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला विक्रीनंतरच्या सेवा देऊ, असं खोटं आश्वासन दिलेलं असेल तर ते अनिष्ट व्यापारी प्रथा असं म्हणता येऊ शकते. त्यानंतर दुसरं, जुन्या वस्तू नवीन म्हणून विकणं. जुन्याच वस्तू आहेत दुकानामध्ये पण त्या नवीन आहेत म्हणून जर विकत असेल तर त्याला सुद्धा काय म्हणायचं? अनिष्ट व्यापारी प्रथा. त्यानंतर तिसरं, एखाद्या वस्तूबद्दल खोटी हमी किंवा गॅरंटी देणे. जर व्यापारी समजा एखाद्या वस्तूबद्दल त्याची वॉरंटी गॅरंटी काहीही नाही पण तो वस्तूची विक्री व्हावी म्हणून जर ग्राहकाला जर खोटी गॅरंटी किंवा वॉरंटी सांगत असेल तर ते सुद्धा काय अनिष्ट व्यापारी प्रथा होय. त्यानंतर एखाद्या वस्तू सेवेच्या उपयुक्तेबद्दल खोटी माहिती देणे. आता एखादी वस्तू किंवा मग सेवा ती चांगल्या पद्धतीनं वापरता येणार नाही किंवा त्याची उपयुक्तता नाही तरी पण ती वस्तूची विक्री व्हावी म्हणून व्यापारी लोक जर ग्राहकाला ते सांगत असतील याची उपयुक्तता खूप मोठ्या प्रमाणावर आहे, ती वस्तू तुम्ही खरेदी करा, असं जर खोटी माहिती सांगत असतील तर ते सुद्धा काय अनिष्ट व्यापारी प्रथा होय. त्यानंतर पुढील, ज्या काही वस्तूच्या किमती आहेत, वस्तू किंवा सेवेच्या, त्या वस्तू आणि सेवांच्या किमती जेव्हा व्यापारी ग्राहकाला खोटी माहिती देतात किमतीची, म्हणजे ऍक्च्युअल प्राइस 100 रुपये असेल तर 110 रुपये सांगून, ते सुद्धा काय अनिष्ट व्यापारी प्रथा मध्ये येते. त्यानंतर दुसऱ्या, आता जे काही दुसरे स्पर्धक असतील त्या दुसऱ्या स्पर्धकांच्या किंवा उत्पादकांच्या वस्तूबद्दल खोटी माहिती देणे. म्हणजे जे काही इतर स्पर्धक असतात या व्यापाऱ्याला त्यांच्या प्रोडक्ट बद्दल त्यांच्याबद्दल काय रॉंग माहिती काहीतरी देणं, हे सुद्धा अनिष्ट व्यापारी प्रथामध्ये येते. त्यानंतर वस्तू किंवा माल दडून ठेवणं किंवा मग त्याचं काय करणं, टंचाई निर्माण करणं आणि जास्तीची किंमत आकारणं, हे सुद्धा अनिष्ट व्यापारी प्रथामध्ये येत असते. तसंच वस्तूची विक्री वाढवण्याकरता स्पर्धा जाहीर करणं. आता त्याला स्पर्धक कुणी बी नाही पण वस्तूची विक्री व्हावी म्हणून का स्पर्धा निर्माण का केली जाते? कारण आपली वस्तू जास्त खपावी म्हणून काही व्यापारी लोक काय करत असतात, स्पर्धा जाहीर करतात, कॉम्पिटिशन, म्हणजे वस्तूच्या किमती कमी करतात. जे काही स्पर्धक आहेत त्या सुद्धा वस्तूच्या किमती कमी करतील म्हणून नंतर हे किमती वाढवत असतात. आधी सुरुवातीला कमी करतात कारण स्पर्धा करण्याचा जाहीर करत असेल तर, हे सुद्धा अनिष्ट व्यापारी प्रथामध्ये सांगता येऊ शकते. म्हणजेच अनिष्ट व्यापारी प्रथाच्या व्याख्यामध्ये जर सांगायचं झालं तर ही व्याख्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दिलेली नसून ती कोणत्या कायद्यामध्ये दिलेली आहे तर मक्तेदारी व अनुसूचित व्यापारी प्रथा
प्रतिबंध किंवा नियंत्रण कायदा 1965 मध्ये दिलेली आहे आणि ती व्याख्या काय सांगते की वस्तू व सेवेचा जो काही दर्जा आहे त्या दर्जाबद्दल काय जर व्यापारी जर खोटी आश्वासनं देत असेल तर ते अनिष्ट व्यापारी प्रथा होय। त्यानंतर काय वस्तू व सेवांची जी काही गॅरंटी वॉरंटी बद्दल खोटी माहिती देणं, त्यासोबतच वस्तूच्या किमतीबद्दल योग्य माहिती न देणं ते सुद्धा काय अनिष्ट व्यापारी प्रथामध्ये आहे। त्यासोबतच इतर स्पर्धक आहेत त्या स्पर्धक उत्पादक आहेत त्यांच्याबद्दल खोटी माहिती देणं, वस्तूच्या किमती वाजवी आकारणं, वस्तूबद्दल योग्य माहिती न देणं किंवा वस्तूची टंचाई निर्माण करणं, हे लक्षात या सर्व बाबींचा समावेश कशात होतो अनिष्ट व्यापारी प्रथा म्हणजेच अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस मध्ये होतो। ही एक व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मधील ज्या काही आपल्या सिलेबसला व्याख्या दिलेल्या आहेत त्या आणि काही इतर 1-2 व्याख्या आपण बघितलेल्या आहेत। तर या ठिकाणी काय इम्पॉर्टन्स डिफिनेशन हा पॉइंट या ठिकाणी संपतो। पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट कन्झ्युमर काउन्सिल ही आपण बघू। ओके।